नमस्कार. शिवसेना म्हणलं की मोठ्या प्रमाणात नाव येतं. ते बाळासाहेब ठाकरे यांचं आणि मोठ्या प्रमाणात नावही घेतलं जातं. बाळासाहेब ठाकरे यांची पकड शिवसेनेवर अबाधित होती आणि अनेक दिवस अबाधित होते. अनेक आघात झाले, शिवसेना अनेक वेळा फुटली, परंतु तितक्याच पद्धतीनं उभारी घेऊन सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेना उभी राहिली. हाही जुना इतिहास आहे. तसं पाहिलं तर शिवसेनेचा जन्मच हा संघटनेच्या माध्यमातून झाला आणि ही संघटना समाजाच्या हिताची आणि सामाजिक काम करणारी संघटना म्हणूनच अनेक दिवस गाजली. परंतु 87च्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात निवडणूक लागली आणि त्या निवडणुका धर्माच्या नावावर, हिंदू या शब्दाच्या नावावर गेले आणि ह्या संघटनेचं राजकीय पक्षात कधी प्रवेश झाला हाच कळलं नाही आणि त्याच राजकीय पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अनेक लोक आज वेगळ्या पद्धतीनं काम करतात आणि त्याची दोन शकलं जरी पडले तरी आजची शिवसेना ही खरंच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे का? हाच आजचा भाग आहे आणि त्या भागाच्या माध्यमातून आपण सविस्तर असं विवेचन करणार आहोत. हा संपूर्ण भाग आमचा सविस्तर पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की सध्याला पाहणारी राजकीय परिस्थिती आणि भविष्यातला राजकारणातला वेध जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी जशा पद्धतीचं ऑपरेशन केलं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय ताबा घेण्यासाठी अ, बंड केलं. त्या माध्यमातून आजच्या घडीला जर पाहिलं तर शिवसेना जरी एक संघ वाटत असेल, परंतु ती शिवसेना तितक्याच पद्धतीनं अंतर्गत गोष्टीमुळे पोखरलेली आहे. त्याचे कारण आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत आणि त्याच गोष्टीवर आपला आजचा भाग हा सविस्तर आहे. त्या माध्यमातून आपण जर पाहू की शिवसेनेचे सध्याला जे आमदार आहेत, त्या आमदारामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या ती जुन्या शिवसैनिकाची बऱ्यापैकी आहे. परंतु नवीन काही उमेदवारी यावर्षी विधानसभेला दिल्या 2024ला त्या सर्व काही आपण जर पाहिल्या तर मोठ्या प्रमाणात राणे कुटुंबातून असेल, त्याचप्रमाणे उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत असेल, त्याचप्रमाणे अमोल खताळ असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेनेला जागा सुटल्या तिथल्या जागा कशा पद्धतीनं भाजप म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं दिल्या गेल्या. जसं की अमोल खताळ हे विखे पाटलाचे जरी सहकारी असतील, परंतु ते साधारणतः देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्याच पद्धतीनं उमेदवारी देताना सुद्धा जास्तीत जास्त भाजप म्हणजेच की एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपले माणसं त्यामध्ये पेरले गेले, नाहीतर ते ढकलले गेले आणि त्या माध्यमातून आजही पक्षावर ताबा मिळवण्यासाठी किंवा त्या पद्धतीची राजकारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे षडयंत्र सुरुवातीच्या कालखंडापासूनच वापरलं गेलं आणि त्याचा प्रत्यय म्हणजे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी हाच कारण होतं की मोठ्या प्रमाणात त्यांचा हट्ट हा शिवसेना नाकारू शकत नव्हती. हेही तितकंच खरं आहे. कारण की शिवसेनेच्या ध्येयधोरणावर मोठ्या प्रमाणात कामकाजावर अ, विधानसभेचा निकाल लागला आणि घवघवीत यश संपादन केलं. परंतु एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरच विराजमान व्हावं लागलं. हेही तितकंच खरं आहे. आता येऊ आजच्या राजकीय परिस्थितीवर. आजच्या राजकीय परिस्थितीवर जर विचार केला तर आपण मागेही एक भाग तयार केला होता की हे ऑपरेशन टायगर करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे की अमित शहा यांना 2029च्या पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये सुलभ कसं पद्धतीनं राजकीय पटलावर आपलं महत्त्व वाढवावं याच्यासाठीच ऑपरेशन टायगर केलं. हे आपण अनेक वेळा बोलून दाखवलं नाही तर आपण त्याच्यावर स्पष्टपणे मांडणीसुद्धा केलेली आहे. कारण की इथं देवेंद्र फडणवीस यांना मानणारा गट हा राज्याच्या राजकारणात सक्रिय राहावा, तो केंद्राच्या राजकारणात प्रभावीपणे काम न करू नये म्हणूनच एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी अमित शहा यांचा गट काम करत आहे आणि त्याचाच फायदा म्हणजे की ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालेलं आहे. कारण की इथं प्रत्येकाला पडलं आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला पडलं आहे की आपलं भवितव्य कशा पद्धतीनं सुकर होईल. कारण की याचा जर आपल्याला उदाहरण घ्यायचं म्हणलं तर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे दिल्ली दौरा केल्यानंतर थेट अमित शहा यांची भेट घेतात आणि त्याचं कारण म्हणजे की अमित शहाशिवाय दुसरा पर्याय एकनाथ शिंदेकडे राहिला नाही असंच म्हणावे लागेल आणि त्या माध्यमातून त्यांची भेट ही त्यांना सहज उपलब्ध होते आणि त्या माध्यमातून त्या राजकीय चर्चा आणि राजकीय पटलावरलं महत्त्वसुद्धा अबाधित राखलं जातं. आता याच्यात दुसरं एक उदाहरण की साधारणतः मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कशा पद्धतीनं त्यांना मानणाऱ्या वर्गांचा प्रवेश होणार आहे. कारण की इथं एक संकेत आहे, कारण की एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरमध्ये मोठ्या प्रमाणात काम केले असं
बोलून दाखवलं आहे. अनेक शिवसेना नेत्यांनीही बोललेलं आहे. त्यामुळं त्यांना तिथं बढती देऊन कॅबिनेट मंत्री दिलं जाणार आहे आणि ते कॅबिनेट मंत्रीपद कुठलं देणार आहे तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडलं असलेलं शिक्षण खात्याचं कॅबिनेट मंत्रीपद काढणार आहेत. अशा पद्धतीची सध्याला चर्चा चालू आहे. दुसरं ओमराजेसारखा नेता, अभ्यासू नेता म्हणून सुद्धा राज्यमंत्रीपदावर त्यांची सुद्धा वर्णी लागणार आहे. त्याचप्रमाणे विनोद तावडे जे की मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची जास्त सलगी नसणाऱ्या नेत्यांना सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदावर विराजमानावर आहे. कारण की इथं चर्चा होती देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार अशा पद्धती, परंतु इथला पेस भरून काढण्यासाठी विनोद तावडे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्याच पद्धतीनं राजकीय पटलावरले काही निष्ठावंत जे की मोदीशी संलग्न असतील किंवा मोदी यांना मानणार असेल अशांचे थोड्या प्रमाणात पंख छाटण्याचे कामसुद्धा इथं राज्य राजकारणात आणि केंद्रीय राजकारणात केलं जाईल अशा पद्धतीचे संकेत सध्याला भेटू लागलेले आहेत. आणि त्या माध्यमातून 2029ची तयारी म्हणजे एक प्रकारे राज्य राजकारणात जर विचार केला तर उदय सामंतसारखा निष्ठावंत कार्यकर्तासुद्धा कुठली भूमिका घेईल हे सांगता येत नाही. कारण की आपण जर पाहिलं असेल नाशिकसारख्या विधान परिषदेच्या निकालात हे स्पष्टपणे जाणवलं की इथं शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात घात झाला आणि तो घात कशा पद्धतीनं झाला राजकीय पटलावर गोकुळ गीते कशा पद्धतीने निवडून आले, कशा पद्धतीने माघार घ्यायला लावली, कशा पद्धतीने स्टेटमेंट होतं, म्हणजे की राजकारण कुठल्या स्तराला चाललं हे संकेत कळू लागलेले आहेत. आणि त्या माध्यमातून तसा इतिहाससुद्धा आहे. त्या माध्यमातून राज्य राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पोखरली म्हणावं लागेल आणि केंद्राच्या राष्ट्रीय राजकारणात अमित शहा यांनी सुद्धा ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना पोखरली. म्हणजे एकनाथ शिंदे यांचं महत्त्व फक्त राजकीय पटलावरलं वजन आणि त्यांचं राजकीय महत्त्व हे आपल्या स्वार्थासाठी वापरायचं इतकाच शिवसेनेचं महत्त्व राहिले का हाही पडलेला प्रश्न. आणि त्या माध्यमातून हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे की साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर त्यांना ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असेल किंवा इतर माध्यमातून कशा पद्धतीनं अडचणी आणल्या जातात. त्याचप्रमाणे नवी मुंबईचा इतिहास त्याच पद्धती, तसंच मुंबईमधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचे वागणूक दिली जागा देताना किंवा उमेदवारी देताना तेही आपण पाहिले. अनेक उमेदवार निवडून येत असताना सुद्धा पाडले गेले किंवा पडले गेले हाही इतिहास आहे. आणि त्या माध्यमातून शिवसेना जितक्या दिवस आपल्या महत्त्वाची आहे तितक्या दिवस शिवसेना सांभाळला जाईल. त्यानंतर दोन्ही गट वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय पटलावरला आपलं भविष्य पाहून अनेक उलथापालथ होतील, हाच इतिहास राहील असं वाटलं जातं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. निश्चितपणे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून करा ही आपल्याला विनंती. परंतु आजच्या पटलावर शिवसेनेतली असणारी पकड खरंच एकनाथ शिंदे यांची मजबूत आहे का? आणि हे सांगण्यामागचं कारण म्हणजे नगरपालिकेची निवडणूक असेल, नगराध्यक्षपदाची निवडणूक असेल, त्यानंतर विधान परिषदेच्या उमेदवारीची निवडणूक असेल, त्याच पद्धतीनं साधारणतः जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्याची निवडणूक असेल, कुठल्याही निवडणुकीत तडजोड करण्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे खरंच पर्याय राहिला नाही का? याचं कारण म्हणजे साताऱ्यातली निवडणूक असेल, धाराशिवची निवडणूक असेल, छत्रपती संभाजीनगरची निवडणूक असेल, त्याचप्रमाणे परभणीची निवडणूक असेल, या निवडणुकीमध्ये अनेक वेळा तडजोडीशिवाय एकनाथ शिंदे यांना पर्याय का उरला नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि निष्ठावंत शिवसैनिकांना अनेक पद्धतीनं त्रास दिल्यानंतरही त्यांच्याशीच का तडजोड करावी लागते हाही पडलेला प्रश्न आहे. हाच प्रश्न खरंच काही उत्तरं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि याच प्रश्नामुळे अनेक ठिकाणी पक्षप्रवेश केल्यानंतर किंवा इतर पक्षातून व्यक्ती घेताना अनेक निष्ठावंत कार्यकर्तेसुद्धा आज नाराज आहेत. कारण की हा विस्तार कशासाठी, हा पक्षप्रवेश कशासाठी? कारण राजकीय पटलावर आपलं महत्त्व कमी होतोय का वाढतोय हाच सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडलाय. तुम्हालाही पडला असेल तर निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.